कामधंदा चांगला होता. तो वडील बेलगाव कारवार सत्याग्रहामध्ये 1.5 वर्ष दिबा पाटील साहेब, तुह वाजेकर, दत्तूशेठ पाटील, दत्तापल्ली यांच्याबरोबर जेलमध्ये होते. आता वडिलांचा तर पक्का विरोध असणार. काँग्रेसमध्ये रामशेठ चाललेत काँग्रेसमध्ये आणि रामशेठवर कोणच चालायला तयार नाही, म्हणजे अशी अवस्था होती. शेका पक्षानं एकदम तडबंदी केली होती. मला रामशेठने हात ठेवला हातावर का महेंद्र तू यायला पाहिजे. मग मी काँग्रेसमध्ये आलो. आता बघा, शेका पक्षापासून मी काँग्रेसचा आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. मी 2009ला तिकीट मागितलं, काँग्रेसवाल्यांनी दिलंच नाही. तिथं बाहेरचा उमेदवार टाकला. मी तिथला जिल्हा परिषद मेंबर आहे, माझ्या संघटना आहे, माझी त्या उरण मतदारावर पकड आहे. मी पहिल्या वेळेस निवडून आलो असतो, पण त्याला बंडी पडल्याला माहीत आहे. तिथं बसलो दिल्लीत. रामशेठला माझ्या मुलाला इथं तिकीट पाहिजे, इथं पडलेला तिकीट टाकून द्या. त्यांनी ऐकतात कोणाचे, ते ज्याची ताकद असते त्याचे ऐकतात. 2014ला कोण पडाला, मोदींचं सरकार आलं. मला आता कुठं तिकीट पाहिजे, पनवेलमध्ये पण उभा राहा, उरणमध्ये पण विधानसभा. जेव्हा आटपलं तेव्हा मला त्याच्यामध्ये त्यांनी विधानसभा सांगितलं लढायला. आता कोणच नाही जिल्हाध्यक्ष व्हायला. तेव्हा आता माणिकराव गेले आमचे अचानक, रामशेठ गेले, ज्यांचा मुलगा आमदार केला काँग्रेसनं ते गेले बीजेपीमध्ये. रवी पाटीलला मंत्री केलं, 4 वेळा पडले होते ते. 1 वेळा निवडल्यानंतर वरिष्ठ अंतुली समितीला मंत्री केले, ते सुद्धा बीजेपीमध्ये गेले. मधुशेठ ठाकूर आजारपणामध्ये गेले. आता बाळासाहेबांनी अशोकराव बोलले बाबा आता कोण नाही महेंद्र करत. मी बोललो तर मी इंटरनॅशनल करतो, मी ILOला लीड करतो, मी जगाच्या आज 200 देशाच्या संघटना आहेत, त्याच्यामध्ये मी आज व्हाईस प्रेसिडेंट ITF आहे. आणि मी वर्षातून 8 ते 9 वेळेला मला फॉरेनला जावं लागतं, बैठक आहे, वेगवेगळ्या देशामध्ये जावतो. आणि त्याच्यामुळे मला इथल्या स्वतःच्या संघटना आहेत, 50,000 कामगार आहेत, सगळे बंदर JNPTचे माझ्याकडे आहेत. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ कमी आहे. तुला आता काय नाही, झेंडा सांभाळण्याचं काम करायचं आहे. पण तो ताकदीत बंटी पडला माहिती का, ताकदीला रायगडमध्ये झेंडा सांभाळण्याचं काँग्रेसचं काम आज महेंद्र करत आहे. OBCचा आम्ही अधिवेशन घेतलं, डिजिटलचं घेतलं आणि सगळे येऊन गेले. ते बोलत ते आता काही घरी आले नाही आमच्या. त्यांना बोला तुम्ही जिथून जाणार ब्रिजवरून 10 मिनिटांनी मुंबईला, आमच्या इथून आता 15 मिनिटांनी मी जातो. जसं आम्हाला पनवेल उरणवाल्यांना पूर्वी खाडीपूल मार्गे जायला लागायचा, वाशी मार्गे जायला लागायचा, आता फक्त 15 मिनिटांनी लोक आमचे सेल्फी मारण्यासाठी ब्रिजवरून आता इंडिया गेटला जातात. एवढा हजारोच्या संख्येनं जातात. एवढी प्रगती आमच्या भागात झालेली आहे. आणि भारतीताई जे आंदोलन तुमच्यामुळे झालं, दिबा पाटील साहेबांना का लोक देव मानतात, 10 लाख लोक का आंदोलनासाठी आले, तर त्याचा जो परतावा बंटी पाटील आम्हाला जो मिळालेला आहे, त्याच्यामध्ये 12.5% 3 प्लॉट मिळायचे. का त्यावेळेला आम्ही दिबी पाटलांच्या बरोबर प्रचारासाठी फिरलो. 50,000 विकू नका, 1 कोटी भाव आहे. आज 1 कोटी 1 प्लॉटचे. आता मी जे MTHLचे आणि नेरूळ रेल्वे आणि उर्वरित जे भूखंड आम्ही दिले, अतुल पाटलाला माहीत आहे आमची समिती आहे, आज त्याच्या साधारण 1500 भूखंड आले. म्हणजे 1500 कोटीची प्रॉपर्टी किमान त्या 6 ते 7 गावामध्ये आली. साधारण 25 ते 30,000 कोटीची प्रॉपर्टी या आंदोलनामध्ये आली, ज्यांचं यांच्यामध्ये योगदान आहे. आणि आमच्याकडे आज ज्या गाड्या घोड्या आणि बंगले दिसतात, जो सोन्याचा धूर निघतोय, तो दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे आणि भारतीताईंचा त्याच्यामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे. पण मी एकच विनंती केली बंटी पाटलांना का पाटील साहेब तुम्ही एकदा यायचं आहे, भारतीताईंचा सत्कार आमचा करायचा राहिला आहे. आईच्या नावाने दरवर्षी 11 मार्चला आम्ही एक कार्यक्रम करतो, 2 ॲम्ब्युलन्स देतो, वेगवेगळ्या भागामध्ये ॲम्ब्युलन्स जात असतात. आणि त्याच्यामध्ये ज्या महिला समाजासाठी लढतात त्या महिलांचा आम्ही सन्मान करतो. मी अर्धांगिनी माझ्या बरोबरच असते, कुठं गेलो तरी. अगदी कैलास मानसरोवर वगैरे आम्ही केलेला आहे. 12 ज्योतिर्लिंग, कुठे जगातल्या अगदी साऊथ आफ्रिकेमध्ये मिटिंगला असलो, मी अमेरिकेमध्ये असलो, युरोपमध्ये असलो, तरी ती बाजूला कानाला माईक लावून बसते, तिला ट्रान्सलेशन समजते. कोरियन असले असेल तर इंग्लिशमध्ये करतात, पण तिला घेतल्याशिवाय जाते. कारण महिला आईचा सन्मान पहिला केला पाहिजे, बायकोचा सन्मान बरोबर असला आणि मुलीला प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा देण्याचं काम करून लोकांना सांगतो का बहिणींना दिला, मुलींना दिला. आणि सांगतो सगळ्यांना का प्रत्येक महिलांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून नका देऊ. कारण आमच्याकडे भाऊबीजा अनेक बंद झाल्या. आमच्याकडे आज रक्षाबंधनचे कार्यक्रम होत नाही. अनेक ठिकाणी मला याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न मिटवतात. जवळजवळ 1200-1400 किमान आज कोर्टामध्ये सूट दावे आहेत का, तर आम्हाला वाटा मिळाला पाहिजे. जर बहिणीच्या मुलाचं लग्न असेल तर मामा आता मांडवात मला दुसरा द्यावा लागतो, बाबा जा, काय तू नाही तर तू बस, कोणतरी बसला पाहिजे. ही अवस्था आहे. प्रॉपर्टी आली, आम्ही एकच सांगतो का आम्ही केलं, शेवटी आपण केलं. शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे काय, कर्मवीरांचा विचार म्हणजे काय, आपल्या ताटातली अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे. आणि हे करण्याचं आम्ही काम करतोय. आम्ही सांगतो वडिलांची प्रॉपर्टी आहे, तुमचा मुलगा मात्र मर्सिडीजमध्ये फिरणार आणि जी मुलगी आहे जिला समान वाटा दिला पाहिजे ती रिक्षानं तुमच्या घरी येणार, ती तुमच्या नवऱ्याच्या मोटरसायकलवर पाठीमागे येऊन बसणार. असं न होता कामा नये, त्यांना सुद्धा वाटा दिला पाहिजे. आणि ही मुवमेंट जी आहे, अतुल पाटलांनी ठरवलं होतं त्यांच्या बहिणींना सेम हिस्सा द्यायचा. दिबी पाटलांचे प्लॉट सुद्धा बंटी पाटील साहेब, प्रशांत
ठाकूरांच्या पाठी लागला होता, आतून 4 वर्ष मिळाले. म्हणजे बालू पाटलांचे भूखंड मिळाला, ज्या माणसाच्या मला हजारो कोटीची प्रॉपर्टी लोकांच्या घरामध्ये गेली त्यांचे भूखंड मिळाला सुद्धा 2022 उजाडला. ही दुरावस्था आहे. पण त्यांना शब्द दिला होता 3 महिन्याच्या आत तुमचे प्लॉट मनीषा मिळतील, ते मिळाले आणि निश्चितपणे ते सुद्धा काम आपण केलं. आणि मला इथं आनंद वाटतो का भारतीय जे पुस्तक आहे ती मी वाचलं. मी सांगितलं शेका पक्षाची सगळी चळवळ डोळ्यासमोरून गेली. शेका पक्षाचा सगळा इतिहास 2004 काँग्रेसमध्ये येईपर्यंत मी त्यांच्या कोर कमिटीमध्ये होतो. जयंत पाटील, विवेक पाटील, आम्ही सगळे एकत्र बसून रामशेठ वगैरे काम करायचो. आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यामध्ये जो पिढीचा डिफरन्स होता, जनरेशन गॅपमुळं त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या आणि शेका पक्ष थोडासा रस्ता तलाला गेला. खऱ्या अर्थानं कोल्हापूर ही सातत्याने भोसले सरांशी बोलत होतो, ते सतत विरोधी पक्षाचा आमदार देण्यामध्ये त्याच्यामध्ये पटायत होता, पण तो शेका पक्षाने त्याचा फायदा उचलला नाही. रायगडमध्ये पण शेका पक्ष फार प्राबल्यमध्ये होता. तुम्ही असताना पुलोदमध्ये शेका पक्षाचे मंत्री होते. 2000 मला वाटते आपण पुन्हा एकदा सत्तेमध्ये विलासरावांचं गव्हर्नमेंट असताना आम्ही 99 मध्ये आम्ही सरकारमध्ये आलो. 3 मंत्रिपदं दिली गेली 4 आमदार असताना. पण जयंत पाटलांना मिसेस कल्पना, मी त्यावेळेला जिल्हा परिषद मेंबर होतो, मिसेसला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचं होतं, त्यांनी सरकारमधून बाहेर पडले. म्हणजे बघा 20-22 वर्षानंतर संधी मिळाली होती ती त्यांनी घालवली. शेका पक्ष वाढला असता ती संधी घालवली. विलासरावांना तर त्यांनी सारखे ते सांगायचे मी राज्याचा मुख्यमंत्री अलिबागच्या शेतकरी भवनमधून ठरवणार. ते जर ग्राउंडवर राहिले असते तर अजून 10 आमदार शेका पक्षाचे आले असते. ते झालं नाही. दुर्दैव शेवटी आपण शेका पक्षामधून पुढं आलो होतो म्हणून आम्हाला ते वाटतंय का व्हायला पाहिजे होतं. सर्व लेख चांगले आहेत. डॉक्टर साहेबांनी जो लेख लिहिला अभयनी, अतिशय मनाला भावणारा. सुनबाईंनी विचार व्यक्त केले, जर अशा सगळ्यांच्या सुनबाई झाल्या तर कुठल्या घरात भांडण होईल असं मला आयुष्यात वाटत नाही. आणि निश्चितपणे सर्वांचे लेख चांगले आहेत. बाकीचे तुम्ही लढत आहेत, तुमचा सत्कार आणि सन्मान करणं गरजेचं आहे. 11 मार्चला तुमचा आम्ही 100% सत्कार करू. आणि येता येता मी विचारलं तुमचा पासपोर्ट आहे का? तर आहे पासपोर्ट. गेल्या होतं कधी फॉरेनला नाही गेलो. मी तुम्हाला कुठं जायचं आहे? दुबईला जायचं आहे, युरोपला जायचं आहे, पासपोर्ट पाठवा. कारण मला लोकांना बाहेर पाठवायची फार हौस आहे. मी घेऊन जातो. आता दुबईला 40 लोक घेऊन गेलो होतो. आमचे जेवढे शालकरी सहकारी आहेत, युनियनचे आहेत, माझा आता इथं रेकॉर्डिंग करण्याचा ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर पीए सगळे फॉरेनला असतात. मी वर्षातून 1 ट्रिप त्यांना असतो. आणि असे जेवढे सौंगडे आहेत किंवा असे चांगले काम करतात त्यांना पण फॉरेनला पाठवून देतो. तर तुमचा पासपोर्ट द्या आणि तुमच्याबरोबर सुनेला दोघींना पण दुबईला जायचं, सिंगापूरला जायचं, कुठं जायचं सांगा. तर या पुस्तकाच्या ओपनिंगच्या निमित्तानं तुम्हाला मी तेवढी एक भेट द्यायला मागतो. आणि 11 मार्चच्या सत्काराला तुम्ही या. आणि मी भोसले सरांना सांगेन मला एक साधारण याच्यामध्ये तुम्ही 200 पुस्तकं द्या. कारण जेवढे ग्रामपंचायत मेंबर महिला येतात आमच्याकडे, सरपंच आहेत, जिल्हा परिषद मेंबर आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवतात, त्यांना हे पुस्तक गेलं पाहिजे, त्यांनी वाचलं पाहिजे. आज जयश्री मॅडमनी आमदारताईंनी चांगलं भाषण केलं. बोलल्या पाहिजेत, महिला बोलल्या पाहिजेत. महिला बोलल्यातच चालेल. कारण 50% वाटा आहे, 50% वाईस सुद्धा तुमचा असला पाहिजे. आणि याच्या कार्यक्रमाला महिलांची संख्या पाहिल्यानंतर मला वाटतंय की खऱ्या अर्थानं आपण महिलांसाठी चांगलं काम केलं आणि त्याच्या निमित्तानं आज सर्व इथं आलेले आहेत. तर माझं लांबलेलं मनोगत संपवतो. आणि 11 मार्चला ताईंना आम्ही यमुना पुरस्कारानं गौरवू. त्यावेळेला बंटी पाटील साहेब निश्चितपणे त्या कार्यक्रमाला येतील. त्यांना इलेक्शन लागल्यामुळे त्यांना किती वेळ मिळेल माहीत नाही, पण त्यांना विनंती करतो का साहेब त्यानिमित्त तुम्ही यावं आणि ताईंचा सत्कार करावा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.